वारकरी संप्रदाय फारच अभ्यास करून याच्या रचना तयार केल्या. कीर्तनात मध्ये मध्ये विठ्ठल विठ्ठल हे जे भजन आहे किती चांगलं आहे, तर बरीच कामं त्या मधल्या काळात करून घेता येतात. तसं काला सगळे वाद विवाद निर्णयांमध्ये झालेले मतभेद या सगळ्यावर अगदी समतल भूमिका यावी त्याच्यासाठी मग काला हा सगळ्यात चांगला उपाय. पण ती खाण्याची पद्धत पण अशी आहे की एकमेकाला भरवावं लागतं. पण एकमेकाला भरवायचं म्हणजे भरवणार असं मागून तर काही चालत नाही, बायपास तर नाहीये, समोर असं यावं लागतं. आणि समोर येऊन काला भरवावा लागतो. म्हणूनच काला शेवटी ठेवलाय संतांनी. का म्हणजे भांडण झाल्यावर एक वाक्य बोलतात. आपल्याकडे फार वाक्य बोलतात कारण आपल्याकडे फार भांडतात. आणि हे नाकारायचं असलं तरी किंवा नाकाराल तरी हे सत्य आहे. मी या उत्सवात हे वाक्य आता तिसऱ्यांदा बोलतोय. मोरे साहेब, मला असं वाटतं की सावळाराम बाबा जर आपल्या सगळ्या उत्सवावर प्रसन्न झाले असतील आणि ते जर म्हणाले की बाळांनो तुम्हाला काय देऊ सांगा, तर आपण सगळे महाराजांना एकच सांगूया की महाराज तुमचा आशीर्वाद असल्यावर काय होणार नाही, सगळं तुमच्या आशीर्वादाने होतं. हा समाज कष्ट करणारा आहे, हा समाज संपन्न होत चाललाय, सगळ्या प्रांतात अग्रेसर आहे. तुमचा एकच आशीर्वाद पाहिजे, हा समाज वादमुक्त झाला पाहिजे. प्रपंचापासून परमार्थापर्यंत सगळीकडं ह्या मागणीची किती आवश्यकता आहे हे मी 1997 पासून कीर्तन करत फिरतोय. आता 2027 समोर येईल. 30 वर्षाचं माझं निरीक्षण आहे. आपल्याला ह्या एका वरदानाची नितांत आवश्यकता आहे. हा समाज वादमुक्त झाला पाहिजे आणि संवादयुक्त झाला पाहिजे. जेव्हा भांडण होतं ना तेव्हा लोक काय म्हणतात माहिती, मरण मरण. बर काय अहो काय पुढे आहे ते सांगा, मला असं बोलू नका. काय मरण, पण तुला टॉन बांधणार नाही, बरोबर आहे ना. होबाट महाराजांनी आणखी अपडेट कधी कधी कंटाळून भाषा अपडेट होऊन जाते. मरण पण तुला थोबार बांधणार नाही असंच असतं ना. ऍक्च्युअल असं आहे की मरेन पण तुझं तोंड पाहणार नाही असं का बोलायचं असतं माहिती. त्याचं कारण असं आहे, जर तोंड पाहत राहिलो तर भांडण संपतं, भांडण मिटतं. माणसं म्हणून काळजी घेतात. त्याच्याकडे पाहत राहिलो आणि जुना स्नेहाचा जर ओलावा परत निर्माण झाला तर एवढे कुठाने केले हे फेल जातील आता. त्याच्यामुळं आजूबाजूची माणसं फार काळजी घेतात की ते कधी समोरासमोर आलेच नाही पाहिजे. का नाही तर साईड हिरोचं लई नुकसान असतं. मग मला काय म्हणायचं आहे, मिलिटरी म्हणजे सैन्यात एक शिक्षा असते. जर दोन त्या सैनिकांमध्ये भांडणं झाली, आता वाद भांड्याला भांडण, तर त्यांना एक शिक्षा आहे. 10 मीटर उंच, 10 फूट उंच आणि 100 मीटर लांब अशी काच असते आणि दोन्ही बाजूने त्या दोघांनी पुसायची, पुसत पुसत जायचं. आता काच इकडून पुसताना कोण दिसणार आहे, तिकडचा. आणि तिकडून काच पुसायला घेतली म्हणजे कुठला दिसतो, तिकडचा. सुरुवातीला लय राग येतो त्यांना, असे एकदम जोरात बिरात घासतात असं काच फोडतील आता. पण थोड्या वेळाने ते एकमेकडे पाहता 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 राग कमी होत जातो, थोडा चेहरा खुलतो, ते हसू लागतात आणि 100 मीटरची काच पुसून झाली की एकमेकाला कडकडून मिठी मारतात. मला असं वाटतं प्रत्येक गावात एक एक काच आणून ठेवली पाहिजे, म्हणजे जीवाला काच होणार नाही. हे काच सांगतो आपल्याला कळलं असं. संतांना माहिती होतं उत्सव केला म्हणजे भांडण होतात, वाद होतात, असं करायचं, ही भाजी करायची का ती भाजी करायची, बरोबर ना जगदीशजी. एक भाजी करायची का 2 भाज्या करायच्या, अशा बऱ्याच गोष्टी सप्ताहात राहतात. पण काला झाला, एकमेकाला आपण भरवलं, सगळे वाद संपून गेले. काला करायला सगळे एकत्र यावे लागतात. तो वाळवंटात त्याच्यासाठीच नेला. का राहुळात चोखोबारायांनी कामपात्र माता दिसल्या नाही. ज्ञानोबारांचे नामदेवराया सगळे येतील तिथं कीर्तन करा, कारण कीर्तन चालू आहे तिथं सगळे येऊ शकत नाही. मग नामदेव कीर्तन करी कुठं, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. आणि वाळवंटात जेव्हा कीर्तन सुरू झालं तेव्हा चोखोबाराय आणि कामपात्रा दोघे दिसले. ज्ञानोबारायांना एवढा आनंद झाला, बास आता मनासारखं झालं. पण माऊली डोक्यातले राहतात ज्ञानोबारायांचे, सोडत नाहीत कोणालाच. का या चोखोबारायन कानोपात्रेला मंदिरात घेतलं नाही म्हणून कीर्तन वाळवंटात आलं ना. ह्यांना दोघांना मंदिरात घेतलं नाही. आता असं काम करतो ना, हे दोघंच मंदिरात राहतील. मी काय बोलतोय हे डोंबिवलीत असलं तरी काय सांगतोय ते आलं पंढरपुरात आहे. पांडुरंगाच्या मंदिरात हे दोघंच आहेत.
दर्शनाला गेले की पायरीला चोखोबार आहेत आणि आतमध्ये तरटीचं झाड कान्होपात्रा. याला म्हणतात ज्ञानोबारायांचा नाद करायचा नाही. मला म्हणायचं काय, हे सगळ्याची मोठ बांधली, जात पंथ वर्ण धर्म आश्रम या सगळ्यांना एकत्र केलं. त्या एकत्रीकरणाला काला म्हणतात. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने दहीदूत तूप लोण्याच्या केलेल्या चोरीचा परिणाम त्याची रवानगी रानात होते. रानात गेलेले भगवान खेळताना दमलेल्या गोपाळांच्या सूचनेनुसार एकत्र येऊन आपापल्या शिदोऱ्या, खडकी सोडलेल्या मोठा, आजीचा दही काला कोमटा, त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करतात आणि एकत्र करून भगवान स्वतः उभे राहतात आणि एकेकाला तो भरवतात. म्हणून मी एक वाजवला, कारण तो एकेकाला भरवायचा असतो. बरं, मी जर कीर्तन 12ला संपवलं असतं तर तुम्ही मला लई जास्त वेळ घेतला, म्हणून मी एक वाजवला, म्हणजे कमी वेळेत झालं. 12 जास्त काही एक काय असेल ते असो, पण मोकळं करा. तेव्हा देवाने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं, आपल्या हाताने काला भरवला. महाराज सावळाराम महाराज कृष्णाच्या या विचाराचेच पायीक आहेत. जसं सगळ्यांना गोळा आपल्या गोपाळांना करून प्रसाद दिला, तसं वैकुंठवासी सावळाराम महाराजांनी सगळे आपले गोपाळ एकत्र केले आणि त्या गोपाळांचा केला तो हा काला. बिभ्रदवेणुं जठरपटये शृंगवेत्रे जगक्षे वा बेपाणो मसुडकवलब्ध फलालिंगुलीषु तिष्ठन्मध्ये स्वपरीश्वरदो हासयन्नर्वविश्वे स्वर्गे लोके मिषति भूजे यज्ञ कुंभारकेनि कुण्डली कमलधारी